तुम्हालाही राजकारणात यायचंय, परंतु सुरुवात कशी करावी हे समजत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं राजकारणाची सुरुवात करायची म्हणजे एखाद्या पक्षात प्रवेश करायचा, एखाद्या नेत्यामागे फिरायचे किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकायची. आता हे मी तुम्हाला का सांगत आहे, कारण गेल्या अनेक वर्षामध्ये मला अनेक लोक भेटली ज्यांना राजकारणात यायचं होतं, परंतु सर्वांसमोर एकच प्रश्न होता, सुरुवात नेमकी कुठून करायची. नमस्कार, मी सुशील पिंगळे. मागील 6 वर्षापासून पॉलिटिकल कॅम्पेन, इलेक्शन मॅनेजमेंट आणि पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम पाहतो. त्या काळात अनेक लहान मोठे पक्ष आणि संघटना मी जवळून पाहिल्या. यातून एक गोष्ट लक्षात आली, राजकारणात यशस्वी होणारी लोक अनेकदा श्रीमंत किंवा प्रसिद्ध नसतात, तर ते अनेकदा जास्त तयारी करणारे असतात. सर्वसाधारणपणे आपण डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी शिक्षण घेतो, परंतु राजकारणात येण्यासाठी बहुतेकदा फक्त आपण निवडणूक लढवतो. मग आपण निवडणुकीमध्ये पराभूत होतो आणि निराश होतो, कारण आपल्याला राजकारणाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास नसतो. कारण राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित नसते किंवा एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करण्यापुरतेही ते मर्यादित नसते. राजकारण म्हणजे लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया, स्वतःची इमेज उभी करण्याचं विज्ञान, लोकांना संघटित करण्याचं कौशल्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. आता समजा तुम्हाला सरपंच, सदस्य, खासदार किंवा आमदार किंवा कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवायची असेल, तर पहिला प्रश्न तुम्ही कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हा नसावा, तर पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या भागातील किती लोक ओळखतात, तुम्ही त्यांना किती ओळखता आणि तुमच्या भागातील समस्या तुम्हाला माहीत आहेत का. महत्वाचं म्हणजे तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात. आज अनेक तरुण राजकारणात येण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याकडे योग्य रोडमॅप नसतो. त्यामुळेच काही लोक थोडे कालावधीतच यशस्वी होतात, तर अनेक जण खूप प्रयत्न करूनही राजकारणात यशस्वी ठरत नाहीत. मित्रांनो, राजकारणात पहिलं पाऊल म्हणजे एखाद्या पक्षात प्रवेश करून नाही, तर स्वतःला तयार करण्यापासून होते. म्हणूनच महाराष्ट्र स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही एक अशी डिजिटल शाळा जिथे आपण राजकारण फक्त पाहणार नाही, तर समजूनही घेणार आहोत. पुढील काही दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत राजकारणात येण्यापूर्वीची तयारी, नेतृत्व, संवाद कौशल्य, सोशल मीडिया, मतदारसंघाचा अभ्यास आणि यशस्वी राजकीय प्रवासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी. जर तुम्हालाही राजकारण योग्य पद्धतीने समजून घ्यायचं असेल, नेतृत्व विकसित करायचे असेल आणि भविष्यात लोकांचे प्रतिनिधित्व करायचे असेल, तर ही सिरीज खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग पुढील भागात भेटूया. राजकारणात येण्यापूर्वी स्वतःची ओळख, डिकोडिंग युअर सेल्फ.